ज्या ब्रह्महत्येचं वर्णन भागवत कथेमध्ये आम्ही नेहमी करत असतो. ज्या महाबळाला कृष्णाला मारण्याकरता प्रयत्न केला ना, त्या महाबळाला कृष्णाला सोडून दिले. महाबळ भट्टांना कृष्णाने मारलं नाही. हा ब्राह्मणाचा वेश धारण करून आलेला कृष्णाने मारलं, सोडून दिलं. कृष्णाला विचारलं, संत मंडळींनी कृष्णाला विचारलं, कन्हैया तुला मारायला आला होता, मारायला पाहिजे लोकांना. त्याला अगदीच मुसळाने मारलं, पाट्याने मारलं, वरंट्याने मारलं, त्याला मारून सोडा, पुतळे अभाव सोडा, बकरा सोडा. महाबळाला का सोडून दिलं? कृष्णाला अगदी स्मित हास्य करत सांगितलं, बाबा रे, नाटकी का होईना, पण त्याच्या अंगावर ब्राह्मणाचा वेश आणि म्हणून मला ब्रह्महत्या घडवायची, ब्रह्महत्या करायची. नाटकी का? जर ब्राह्मणाचा नाटकी वेश असल्यावर श्रीकृष्ण महाराज सांगतात त्याला मारल्यावर जर ब्रह्महत्या घडते, ब्राह्मणाचा या महात्म्यांचा महात्मा वेश जर असेल त्यांच्या अंगावर, तो नाटकी का असेल, तो फटका का असेना, परमात्म्याला त्याचा अभिमान केवढा हो, जो स्वतःही त्याला दुखायला तयार नाही. ही ब्रह्मात्म्य आहे. कार्तवीर्याला सांगितलं आणि कार्तवीर्य आपल्या राज्यात आला राज्य करायला. 10, 20, 50 वर्ष उलटली आणि एक दिवस याला शिकारीची लहर आली. कार्तवीर्य शिकारीला निघाला. ही कथा मानव मंडळींनी जाणीवपूर्वक ऐकली. शिकारीची लहर आल्याने शिकारीसाठी आता निघाला. राजा शिकारीला जायचा म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळी परत येत नसायचा. राजाची शिकार म्हणजे 15-15 दिवस चालायची. हा राजा निघाला, शिकारीला निघाला. राणा धुवत होता, शिकार करत होता. आणि त्या वैदर्भीय प्रांतामध्ये कार्तवीर्याचं आगमन झालं. त्या घनदाट अशा निवळ अरण्यात जाताना याला तहान लागली. सेवकांना सांगितलं, थांबवा, कुठेतरी जलपानाची व्यवस्था राहुट्या टाकल्या. घोडे सोडली, रथ सोडली. आणि सेवक आता पाण्याच्या शोधात निघाला. त्या अरण्यामध्ये मात्र 2 तपस्वी तपसाधना करत होते. पती पत्नी. जमदग्नी ऋषी आणि रेणुका यांचा मुलगा परशुराम इंद्राकडे गेला होता शस्त्रविद्या अभ्यास करता. आपल्या आई बाबाची व्यवस्था व्हावी म्हणून कपिला गाय देव लोकून आणून दिली. आणि दोघेही पती पत्नी आता तपसाधना करतात. ही कामधेनू यांच्या भोजनाची व्यवस्था करायची. ही गाय. सेवकाला आवाज दिला, कुणी आहे? मधनही रेणुका बाहेर आहे. दाराशी आलेल्या पाहुण्याला प्रणाम केला आणि सेवकाने सांगितलं, आई आमचा राजा आला, कार्तवीर्य आला, तहान लागते, पाणी. रेणुकेनं चटकन तिथलं झाडाचं पान द्रोण केलं, हातामध्ये दिला, त्यात पाणी घेतलं आणि सांगितलं, मी तुझ्या राजाला
सेवक मात्र तेवढे उतरून त्याकडे पाहिला. इतकासा द्रोण आहे, इतकंसं पाणी आहे, राजाची स्थान भागणार नाही तर त्याच्या सैनिकाचं काय? हे आहे अगे द्रोणाचं पाणी इतकं आहे ग. जा जा माती कोण हा द्रोण तिथे ठेव, तुझं काम तू. अरे हा सेवक परत आलेला आहे. राहुट्याच्या शेजारी थोडस कोरलं द्रोण ठेवला आणि झरा तयार झाला. निर्मळ पाणी यायला लागला. आता राजा पिला, क्लाव पिला, लष्कर पिला, घोडे पिले, हत्ती पिले. पाण्याचा स्वाद आहे हो. पाणी पिताच भुका लागली. मोठा कालवा कालवा व्हायला लागली. तसं राजाला सांगितलं, अरे काही खायला आहे तो बघ. पोटात भूक लागली आणि हा सेवक परत रेणुकीकडे आला. सांगितलं भूक लागली ग राजाला. रेणुकीनं प्रणाम करून सांगितलं, जा तुझ्या राजाला म्हणावं या, तुम्ही सर्व या. सेवकाला पळत जाऊन सांगितलं, तसा मोठा लवाजा 400 लोकांचा लवाजा वाटून हा राजात पोहोचला. छोटीशी पर्वत होती, 10 झाडांच्या मध्ये घातली, घोडे बांधले. तसा रेणुकीनं प्रणाम करून सांगितलं, महाराज तुम्ही जेवायला बसा. आश्चर्य वाटायला लागलं हो, 500 लोक आहेत, एकटी बाई आहे. एवढ्या जंगलामध्ये हिच्या जवळ किराणा तरी कुठे येईल? आपल्या घरी 2 पाहुणे यायचे म्हटल्यावर सुद्धा किराणा नसतो. बघ, मीठ लागतं, मिरची लागते, तेल लागतं, हळद लागतं, गहू दळून आणावे लागतात, लाकडं लागतात, गॅस लागतो, एवढं साहित्य जमा करावं लागतं. त्यामुळे 10-12 पाहुण्यांचा स्वयंपाक होतो. इथं तर अगदी लोक जमा झाली आणि बाई सांगते जेवायला बसा. घरातल्या का बाया घराचा स्वयंपाक करत नाही हो. कोणी मीठ टाकलेलं नसतं तर चपाती कच्ची राहते, भाकर थापली तर पाणी नसतं. राजा आश्चर्य करायला लागला. जेवायला बसती, पंगत वाढायला सुरुवात झाली. आई रेणुकेनं मात्र जाऊन अगदी त्या कामधेनूला सांगितलं, बावले पाहुणे आले, भुका लागल्या, लांबणार, त्यांना जेवायला दे. आणि हा कामधेनूच्या स्तनातला दही अन्न बसवायला वाढायला लागली. अन्नाची ती रसाळता, ती गोडी, तो स्वाद यथेच जेवण झाली. आणि राजा सहस्त्रार्जुनाच्या डोक्यामध्ये विचार चक्र आले. एवढा स्वयंपाक या संन्याशांच्या परिणमित कसा झाला? रेणुकीला विचारलं, हा स्वयंपाक कुठं केलाय तुम्ही? रेणुकीने अगदी हात जोडून सांगितलं, महाराज की कपिला काय स्वर्गावर ना, आमचा मुलगा इंद्राकडे गेला शस्त्रविद्येचं अध्ययन करण्यात. आमच्या व्यवस्थेकरता ही पाठवली. आणि सहस्त्रार्जुनाला मोह निर्माण झाला. आणि मायबाप हो, मोह खऱ्या अर्थानं खोटा असतो, लक्षात घ्या. मोहानं सर्व पथभ्रष्ट होत असतात. आणि म्हणून तुम्हाला अगोदर मोहाचा त्याग करावा लागेल, तरच तुम्हाला परमेश्वराला शरण जाता येतं, परमेश्वर मिळवून घेता येतं. राजाला मोह झाला आणि रेणुकेला सांगितलं, तुम्ही संन्याशी आहात, तुम्हाला याचं काय काम आहे, या गाईचं काय काम आहे? हे माझ्या राज्यात असलं पाहिजे, माझ्या प्रजेने खाल्लं पाहिजे, माझ्या राजांनी खाल्लं पाहिजे, गाय मला देऊ टाका. रेणुकेनं मात्र हात जोडून सांगितलं की महाराज काय देताय? स्वर्गात जमदग्नी ऋषी येऊन पोहोचले.
जमदग्नींनी विनंती केली, महाराज ही काय स्वर्गावर आलेली आहे, ही देता येणारी नाही. देव म्हटलं तरी ती येणारी. राजाने सांगितलं आम्ही घेऊन जाऊ. आणि सैनिकांना आज्ञा होता, सैनिक आता ती गाय ओढायला लागली. गाय मात्र जाईन. सज्जनो, तुम्ही कथा ऐकलेली, मला कथेच्या शेवट घेऊन जायचं आहे तुम्हाला. गाय मात्र जाईन. सहस्त्रार्जुन रागावला, सैनिकांना आज्ञा केली आहे, चारी बाजू